या निवडणुकीमध्ये आम्हाला समर्थन देऊन सांगा की हा कारखाना तुम्ही चालून दाखवा. नाही चालून दाखवला तर आहे ती सगळी स्टेट त्यांच्या नावावर करून सोमेश्वरच्या सभासदांच्या साक्षीनं संन्यास घ्यायची आमची तयारी आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की एकदा सोमेश्वर सहकारी आदर्श पद्धतीने चालवण्यासाठी आम्हाला संधी द्या. चिन्हासमोर शिक्का मारा एवढीच कर्तव्याची विनंती करतो आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. वरुण राजाने आपल्याला सगळ्यांना भरभरून आशीर्वाद दिलाय आणि म्हणून आपला विजय निश्चित आहे. सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. यानंतर आदरणीय रंजन काका तावडे त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. बोलते मंडळीला आवाहन करायचे, मला बाकीच्यांना आवाहन करायचे, तुम्ही करून दाखवा मतदान. उलट मतदान दाखवल्याशिवाय तुमची पुढच्या वेळेला नंबर लागत नाही. कारण आता आपलं उदाहरण ज्वलंत आहे. आताच्या संचालक मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचं भोसऱ्यांचं सीट जिल्हा परिषदेला ज्यांनी पाडलं त्यांना चेअरमन केलं, पुन्हा तिकीट दिलं. बंडखोरी करून माझे व्हाईस चेअरमन सुनील तात्या भगत आमचे मित्र आहेत. जिल्हा परिषदेला नाना पटलांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी केली, लढाई केली. त्यांना परत तिकीट. अरे मंडळी उघडपणे काम करणारे तुम्हाला फक्त मत द्यायचे बाबांना. आमचा प्रचार करू नका, काय करू नका, घरात बसून फक्त मत द्या आणि शेवटची फक्त तुमच्या स्वाभिमानासाठी दाखवून द्यायचा. तुम्हाला वाटतंय आमच्याशिवाय लढाई होते ना, तुमची किंमत त्यांना दाखवू द्या. नाही तर ते आता फरक काहीच पडत नाही म्हणलं तर पुढच्या सुद्धा कुठल्या देशामध्ये तुमचा विचार करण्याची कारण नाही. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरीला प्रतिष्ठा आहे. हा इतिहास आहे राष्ट्रवादीचा. तर जन्मत राष्ट्रवादीला बंडखोरी सुद्धा आणि म्हणून मला नम्रपणे आपल्याला सांगायचंय की इकडे सुद्धा चांगले उमेदवार आहेत. कोणी कशाची सिमेंटची दुकानदारी टाकणार नाही, कोणी कशाची दुकानदारी टाकणार, प्रामाणिक फक्त तुमची सेवा करणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी असलेल्या नवीन असलेल्या या उमेदवारांना एक प्रमाणे चर्चा अशी चॅनलच होणार नाही. चॅनलच होणार का? चॅनल होणार नाही. आता उद्या बंद काढलाय 11 तारखेला. कशासाठी? लखीमपूर. वासुदेव नाना लखीमपूरला किती लोक गेले? 8. त्यात भाजपची 4. मला सांगा गोवारी हत्याकांड झालं किती लोक गेले? 106. मावळमध्ये हत्याकांड झालं किती लोक गेले? गोळीबार पाठीमागून गोळीबार केला कुणी? त्यावेळेस नाही आपलं सरकार असताना तरी बंद करायची. आज मध्ये उद्या बंद ना. अरे शेतकऱ्याचा कळवळा, सहकाराचा कळवळा टाकायचं एक, बोलायचं एक, करायचं एक. 19 साली सातारवाडी घ्या म्हणणाऱ्यांनी सोमेश्वर कारखान्याच्या प्रशासनाला घेऊन दिला नाही आणि आधीच घेतला गेलाय. तुम्ही घेतलाय खरं कधी मला घ्या माहिती. आणि सोमेश्वरचे चेअरमन म्हणतात, बालामध्ये तालुक्यातील काही मंडळी म्हणतात खाजगीकरणाचे पुरस्कर्ते आहे. काही कारण नाही लागत तुम्हाला. प्रत्येकाला आपण काय फक्त बोले पैसा चाले त्याची वंदावी पाऊले तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे. तर तुम्ही सांगता येत करता येत. आणि म्हणून सभासद माझ्या दाखावं येणारी निवडणूक तुमच्या माझ्या प्रपंचाची निवडणूक आहे. कुठलीही पक्ष, कुठलीही पार्टी, कुणी तुम्हाला काही देणार नाही. तुमचे उद्याचे प्रपंच तुम्हाला चालवायचे. अडचणीला तुम्हाला सामोरे जायचंय आणि हे सगळं करायचं असेल तर आपल्या कामाचा दाम योग्य पद्धतीने देणारी मंडळी त्या ठिकाणी पाठवली पाहिजे.
आणि कुठल्याही संस्थेमध्ये विरोधक जागृत असल्याशिवाय सभासदाला न्याय मिळत नाही. ज्या वेळेला सत्ताधारी व्यापारी होता, राज्यकर्ते व्यापारी होते, त्यावेळेला प्रजा भिकारी झाल्याचं राहत नाही. आणि म्हणून हे गणित आहे. आणि म्हणून निश्चितपणे त्या ठिकाणी अधिक चांगली माणसं त्या ठिकाणी पाठवली पाहिजेत, अभ्यास माणसं पाठवली पाहिजेत. त्याला आम्ही वेळा गावना म्हणून असतो, 4 शेर देतो म्हणणार संचालक मंडळ कामाचं नाही. आणि म्हणून मला या ठिकाणी सोमेश्वर परिसरातल्या माझ्या तमाम शेतकरी भावांना हात जोडून विनंती करायची आहे. खोटी नाटी आश्वासनं 2 दिवसात मिळतात. शांतता कमिटी भेटायला येते, सांगते तसं करू नका, असं करू नका, तुमचा पुढच्या ठिकाणी विचार करतो, तुम्हाला तिथं घाट घेतो, हिथं देतो. अरे आश्वासनांची सगळी खिरापत वाटण्याचं काम एक कमिटी करून जाते. आणि दुसऱ्या माणसाला विचारायला गेला, त्या दाढीवाल्याने आश्वासन दिलंय, मिठेवाल्याला काय आलाय माझ्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीला 6 जणांना चेअरमन करतो म्हणले, नाही 100 जणांना नोकऱ्या लावतो म्हणून आता आश्वासन देतात. काही मंडळीला फसवलं जातं. बिचारा त्याची मजबुरी असते, तो आशावादी असतो, 2-4 मुलं असतात, प्रपंच चालत नाही, पण जातो तुझा करतो कारखान्यात. अहो कारखान्यात लावायची पहिलीच लागलेली जागा आहे, नवीन कुठं लावणार आहे? पहिले जागा असतील, पण हे कुणी सांगत नाही शेतकऱ्याच्या. आणि म्हणून तो शेतकरी फासतोय, लागवला जातोय. मला नम्र आवाहन करायचे शेतकरी राजाला, माळेगावच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला माळेगाव आधीचे पैसे मिळाले, हे मान्य आहे का? मग तुम्ही आता एक जमीन तुमच्या माळेगावला ज्याला पैसे मिळतील, तुमच्या पैशाच्या ज्याला पैसे मिळतील, हे करायचं असेल तर सोमेश्वर परिवर्तन काढत येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिट्टी वाजवून शिट्टीच्या खणखणीन आवाजामध्ये त्या ठिकाणी पाठवा आणि तुमची सेवा करण्याची संधी या मंडळीला द्या. हे कळकळीची नम्रतेची आग्रहाची विनंती करतो. एवढ्या पावसात सुद्धा पाऊस असताना आपण सर्वजण थांबला, कुठल्याही छत असले डोक्यावर असताना संचालक मंडळी तर तुमच्यासाठी थांबलंय. विचार करा, पावसात सुद्धा सगळेतून माणूस थांबला नाही, संचालक मंडळ थांबलंय, आपण सगळे पुढे थांबलात. घराघरातून दुकानातून माणसे काही सहकार्य ऐकतात भाषेत. माझं आव्हान आहे राष्ट्रवादीच्या सगळ्या नेते मंडळींना, अरे शेतकऱ्याचं हित होत तर या व्यापारीचे 3 तुकडे कुणी केले, का केले, याचं उत्तर विचारा. आणि म्हणून शेतकऱ्याला त्याच्या कामाचा लाभ मिळण्यासाठी चांगल्या विचाराची माणसं त्या ठिकाणी पाठवा. अशा प्रकारची पुन्हा एकदा आपल्या सभासदाला विनंती करतो. आणि ज्यांनी फॉर्म भरले होते त्या सगळ्या माझ्या सहकारी भावांना सांगू इच्छितो, कुठल्याही दबावाला, कुठल्याही आश्वासनाला बळी पडू नका. कोणी तुमचं घर उन्हात बांधत नाही. अरे तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढी नेत्याला सुद्धा तुमची गरज आहे. इथं जे चाललंय आहे तू माझ्याकडे तुमचं काय चालणार नाही का? किती दिवस घाबर. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी विनंती करतो, आपण तो विचार घेऊन घरी चाल. 2 दिवस राहिलेले, 2 दिवसामध्ये गणिमी काव्याने आपल्याला गाव मारायचं आहे. छत्रपतीचा गणिमी काव्य वापरा, कोणी तुम्हाला काही करू शकत नाही. नेते म्हणतात गावागावातली पेटी काढणार आहे. अरे काय करणार आहे गावातली पेटी काढून? गावातली पेटी उघडून काय करणार आहे कळालं तर तुम्ही आमचं काय करणार आहे? काही करू शकत नाही. तिथं मंडपरी तिथं प्रतिष्ठा आहे, त्याला उलट जवळ घेऊन उजव्या मांडी डाव्या मांडी वाचवता. हे आम्हाला कळले आता तालुक्यातल्या लोकांना. तेव्हा माझा शेतकरी घाबरणार नाही, तो निश्चितपणे यावेळेला योग्य निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायसाठी या ठिकाणी अंबानी आणि टिकेतने हे चॅनल केलंय. तुम्हाला संधी दिली, ही संधी जर नसती ते ही मंडळी तुमच्या दारातही आली नसती. कारण ती का
आधी तिथनंच आले असते डायरेक्ट. म्हणून मला पुन्हा एकदा नम्रतेचं आवाहन करायचंय. आपण जरूर आपण सांगितलं ना की तयारी समोरासमोर व्यासपीठावर येऊन बोलावं आणि त्या प्रश्नाची उत्तर आम्ही जरूर देऊ. सगळ्या प्रश्नाची सहकारी कारखानदारी कुणाला कळतं कुणाला नाही शेतकरी समजेल त्यावेळेला निश्चितपणे आपण पुन्हा एकदा एक चांगला विचार आपल्या जीवनाला चांगला आकार देतो, आपल्या प्रपंचाला चांगला आकार देतो आणि म्हणून चांगल्या विचारानं पुढे जाणाऱ्या या सोमेश्वर परिवर्तन पॅनलच्या उमेदवाराला शिक्का मारा आणि प्रचंड मताने निवडून द्या. ते कळकळीत आवाहन करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. निवडणुकीच्या सोमेश्वर परिवर्तन पॅनलच्या प्रचाराच्या शांता सभेच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारांना एक वेगळी दिशा देऊन उच्चांकी बाजारभाव देण्याचं ज्यांनी काम केलं अशा मारेगाव कारखान्याचे माजी चेअरमन संजय काका सावरे या महाराष्ट्रामध्ये सरकार चळवळ जगली पाहिजे. जिथून ही सहकार चळवळ होण्याला सुरुवात केली आहे त्याच बारामतीतून या सोमेश्वर सहकारी कारखान्याची सहकार चळवळ जगवण्यासाठी ज्यांनी या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये सोमेश्वर परिवर्तन पॅनल टाकला ते माझे मित्र भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीबाप्पा खैरे ज्यांच्या खंबीर साथीमुळे या पॅनल अतिशय यशस्वीपणे प्रचारामध्ये आघाडी घेतली. ते पी.के. जगताप साहेब आमचे मार्गदर्शक जे बी आता व्यासपीठावर उपस्थित असलेले पिताळ सर, भोसले सर, या पॅनलचे सर्व उमेदवार युवराज सावरे आणि प्रचाराचा शुभारंभ झाल्यापासून आपण जे गावोगाव भेटीच्या दरम्यान या पॅनलला समर्थन देणारे सर्व सन्माननीय सभासद बंधू आणि भगिनींनो, उपस्थित सर्व या कारखान्याच्या या सभेसाठी भर पावसामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सभासद, मी प्रथमतः या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक मुकुटराप्पा काकडे यांना अभिवादन करतो आणि ज्यांनी हा साखर कारखाना उभा केला ते जर वर्ण स्वर्गातून बघत असतील काका तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार. कुणाच्या ताब्यात हा कारखाना घेऊन झाले ते अरे या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये नेतृत्व कोण करते की राज्यामध्ये ज्यांनी सहकार मुळीत काढून खाजगी साखर कारखानदारीची मुहूर्त वेळ नव्हे तर आता ह्या महिन्यामध्ये पी.के. साहेब आवर्जून सांगावं असं वाटतं सरकाराच्या दृष्टीने काळा दिवस म्हणावा लागेल. या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आज राज्यामध्ये 95 सहकारी 95 खाजगी कारखाने झाले. म्हणजे परवा दिवशी एनएससी बँकेने एक नोटीस काढली, एक निविदा काढली, 12 साखर कारखाने त्या ठिकाणी चालवायचा निर्णय घेतला आणि या निर्णयाने राज्यामध्ये 95 खाजगी साखर कारखानदारे झालेले आहेत आणि 95 सहकारी साखर कारखाने त्या ठिकाणी झालेले. ही निवडणूक सुरू होत असताना बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. दिलीप बाप्पा तुमचं मनापासून अभिनंदन करतो. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या खऱ्या अर्थानं हितासाठी तुम्ही हा पॅनल उभा केला. तुम्हाला पॅनल उभा करत असताना अनेक अडचणी आल्या. जे उमेदवार तुम्ही निश्चित करायला निघाला त्या उमेदवारांना दबावानं माघार घेण्यासाठी त्या ठिकाणी बळी पाडलं गेलं. कित्येक उमेदवारांच्या घरी नातेवाईकांना पाठवलं गेलं. उमेदवारांनी माघार घेतली पाहिजे. अरे तुम्हाला जर या पॅनलची भीती वाटत नाही का तर तुम्ही कशासाठी उमेदवारांना माघार घ्यायला होता. परंतु या निवडणुकीमध्ये तुम्ही जे आव्हान निर्माण केलेलं आहे, तुम्हाला मिळत असलेल्या सभासदांच्या पाठिंब्यावरती तुम्ही जे काम उभं केलेलं आहे त्यामुळे समोरचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांना असं वाटायला लागले आत्म काहीतरी गेम होते का. कारण गावगावचे आपण सांगितलं मला वाटतं बऱ्याच ते या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उत्थानामध्ये उभारणीमध्ये आणि ऊर्जित अवस्थेला आणण्यामध्ये जी मोठी घराणी होती या भागातली
विविध क्षेत्रात नावाजलेले कार्यकर्ते होते, अशा सगळ्यांना डावलण्याचं काम ह्या मंडळींनी केलेले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींनी केलेलं आहे. कुणाला घेतलं तर मला असं वाटतं आता या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी कुणाला घेतले, जो माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही, विखे साहेब तुमच्यासारखा बंडखोरी करणार नाही, खऱ्याला खरं मानणार नाही, खऱ्याला खोटं म्हणेल, असे उमेदवार या कारखान्याच्या पॅनलमध्ये घेतलेले आहे. आमचं या ठिकाणी सांगणे तुम्हाला, आपल्याकडे एक मराठी पोस्ट आहे, तुम्हाला सांगतो, एक मिनिटात सांगतो. एका गावामध्ये अजितदादा आता फिरत असताना सोमेश्वरच्या मला बऱ्याच ठिकाणच्या सभासदांनी सांगितलं की अजितदादाने असा दम टाकला लोकांना की म्हणजे तुम्हाला उमेदवाराचं काय घेणं देणं आहे, माझ्याबरोबर बघून मतदान करा. दिलीप बाप्पा बरोबर आहे का? अजितदादा पवार म्हणले सोमेश्वर कारखान्याला मी उमेदवार दिले, तो कसला आहे, लंगडा आहे का, पांगळा आहे का, आंधळा आहे, ह्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं, माझ्याकडे बघून मतदान करा. त्याच्यावरनं मला एक गोष्ट आठवली. मी म्हणलं एका गावात असं घडलं, अजितदादा सारखा जे पोराचा बाप होता त्याचं लग्न जमवायचं त्या पोराचं. आता त्याच्या पोराचं लग्न जमवायचं तर पोराचं लग्न जमवायचं म्हणजे पुरीच्या गावात जर जायचं असेल, पुरीला बघायचं जायचं असेल, पोराला घेऊन जातो आपण, कबाब जातो बघायला. त्या ठिकाणी पुरीच्या घरी पोराचा बाप गेला, 2-4 भावकीची माणसं गेली आणि असा अजितदादा सारखा हुशार बाप होता त्या पोराचा. त्या पुरीच्या घरी गेल्यानंतर त्या पुरीच्या घरी जेवण झाली. त्या मुलीच्या बापाने विचारलं, तुमच्या विचाराव नवरदेव कुठे? तो पोराचा बाप मला, नवरदेवाचं काय करायचं तुम्हाला? अरे म्हणजे नवरदेवाचं काय करायचं, नवरदेवाला पोरगी द्यायची मिळाल तुम्हाला, मी एवढा मोठा चांगला वरबाप आहे म्हणजे पोराचं काय करायचं तुम्हाला? माझा पोरगा थोडा चांगला आहे म्हणजे, पण तुम्हाला पोराशी काय घेते ना, माझ्याकडे बघून पोरगी द्या. त्या बापाने चप्पल काढली, मला चल घराच्या बाहेर, तुझ्याकडे बघून पोरगी द्यायची का पोराला पोरगी द्यायची म्हणला. तसं हिंदला सभासदांनी ठरवलंय काका, अजितदादा तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री असाल, पण सोमेश्वरचा कारभार कोण चांगला हाकेल त्यालाच आम्ही मतदान देणार, अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखाली वाळू या ठिकाणी सरकले. म्हणून हे सगळं होत असताना दुसरा विषय मला वाटतं या प्रचाराच्या दरम्यान असा उपस्थित केला गेला की समोरच्या पॅनलची लायकी एका कारभार चालू आहे. असंच मालेगावच्या बाबतीमध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी आंदोलन करत असताना याच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणत होते की मालेगाव कारखान्याचे रंजन काकांना जर कारखाना दिला तर चालवतील का, चंद्राला दिला तर कारखाना चालवतील का, परंतु या ठिकाणी हा कारखाना चालवतील नाही तर हा कारखाना राज्यात उच्चांकी बाजारभाव देणारा कारखाना म्हणून त्याचं नाव केलं. तसंच या सोमेश्वर मध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो, जर ह्या सभासदांना या ठिकाणची विनंती आहे, आपण ह्या सोमेश्वर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्या. तुम्हाला या राज्यात वेगळ्या प्रकारचा, जसं तुम्ही जाहीर केलं गुजरात पॅटर्न, तसा राज्यामध्ये उच्चांकी बाजार देणारा कारखाना म्हणून हा नाव तुम्हाला आल्याशिवाय होणार नाही. कशासाठी द्यायचा? अरे तुम्ही जरी तुम्हाला साधे उमेदवार वाटत असतील सोमेश्वर परिवर्तन पॅनलचे, गरीब घरातले असतील, पैसे नसतील, कॉन्ट्रॅक्टर नसतील, मोठमोठे ठेकेदार नसतील, एजन्सी नसतील त्यांच्याकडे, परंतु सर्वसामान्य सभासदांना न्याय द्यायची काम करणारी सगळी मंडळी आहे. ते कोण आहेत? तर तुम्हाला एवढंच मी या ठिकाणी सांगण्यासाठी आलेलो आहे, भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून किसान मोर्चाचा मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे. या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली इथं सोमेश्वर परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून उभं असलेलं पॅनल आपण विजयी केलं तर केंद्रामध्ये असलेलं सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार गेली 7 वर्ष काम करते. त्या सरकारच्या माध्यमातून या कारखान्याला लागणारी 100% मदत दिल्याशिवाय राहणार नाही. कारण या कारखान्यामध्ये आपण पाहिलं असेल, कोण एक या देशाचे पंतप्रधान, काकांनी जसं सांगितलं की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणारे हे सरकार आहे. अरे ह्याच्या अगोदर देशाचे कृषी मंत्री होते, सर्व राज्याचे मुख्यमंत्री अनेक वेळा राहिले पवार साहेब आपण, परंतु आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यायचं मुख्यमंत्री राहून गेलंय आणि ते ऊस उत्पादकांना न्याय द्यायचं काम नरेंद्र मोदी करतायत. नरेंद्र मोदींनी 2014 साली या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर 2014 साली देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यावेळेसच्या साखरेची परिस्थिती जर पाहिली तर 2014 साली त्या ठिकाणी साखर उत्पादित होत होती. देशातील जवळपास 300 लाख टनाच्या आसपास साखर उत्पादित होत होती. या देशामध्ये साखर वापरली किती जात होती? 250 लाख टनाच्या जवळपास साखर वापरली जात होती. दरवर्षी सर्वसाधारण 50 ते 60 लाख टनाची साखरेचं एक्सेस उत्पादन होत होतं, अतिरिक्त साखर उत्पादित केली जात होती.
मग दरवर्षी तो अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण व्हायचा. साखर कारखानदार अतिरिक्त साखरेच्या नावाने ओरडायचे आणि ऊस उत्पादकाला कमी बाजार द्यायचे, कारण साखर दाखवत नाही. मोदींच्या हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी पहिल्या वर्षी धोरण ठरवलं. साखर निर्यातीवरती विशेष अशा प्रकारचं सबसिडी दिली गेली, अनुदान दिलं गेलं. आणि त्याच्याबरोबर त्यांनी साखरेचं फक्त निर्यात करून थांबले नाही, देशामध्ये इथेनॉलचं धोरण आक्रमकपणे राबवलं की जे अटल बिहारी वाजपेयीच्या काळात धोरण सुरू झालं होतं ते धोरण नरेंद्र मोदींनी ठरवलं. आणि इथेनॉल डिझेल पेट्रोल मधली मिश्रणाची पॉलिसी ठरवली, धोरण ठरवलं. त्याच्या माध्यमातून या देशातील ऊस उत्पादकांना वेगवेगळ्या प्रकारचा न्याय दिला जाईल. इथेनॉलचं मिश्रण 10% पर्यंत गेलं आणि 2025 पर्यंत हे इथेनॉल मिश्रण 25% पर्यंत करण्याचं उद्दिष्ट मोदींनी ठरवलं. परंतु बांधवांना तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं, अतिशय आनंदाची गोष्ट की 2025 पर्यंत उद्दिष्ट त्यांनी रद्द करून 2023 पर्यंत 25% ब्लेंडिंगचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठरवलं गेलं. हे सगळं होत असताना एकीकडे इथेनॉल निर्मितीवरती भर दिला गेला, दुसरीकडे साखरेवरती एक्सपोर्टसाठी सबसिडी दिल्या गेल्या असतील. देशाच्या इतिहासामध्ये काका तुम्ही सांगितलं तसं साखरेची पहिल्यांदा एमएसपी ठरली गेली की ज्याच्या माध्यमातून 31 रुपयाचा दर निश्चित करण्यात आला. अरे ह्याच्या अगोदर आमचा उत्पादित झालेला मालाला कधी दर ठरला नव्हता आणि आम्ही रॉ मटेरियलला पैसे मागायचो ते साखर कारखानदार म्हणायचे साखर कमी पैसे निघेल. परंतु आता साखरेचा दर ठरला. आता तर तुम्हाला सांगतो देशातील ऊस उत्पादकाची चांदी होणार आहे. त्याचं कारण असं आहे की जागतिक मार्केटमध्ये साखरेचा तुटवडा आहे आणि हा तुटवडा असताना त्या ठिकाणी भारतातल्या निर्मित होणाऱ्या साखरेला मोठी मागणी येणार आहे. एवढ्यावरती देशाचं सरकार थांबलं का? तर त्या ठिकाणी देशाच्या सरकारने नरेंद्र मोदींच्या सरकारने इथेनॉल निर्मित झाल्यानंतर जर इथेनॉल केलं आपण तर मला वाटतं 62 रुपये 63 पैसे देण्याचं काम, उच्चांकी दर इथेनॉलला देण्याचं काम हे सरकार करतंय. त्याच्यानंतर सर्वसाधारण म्हणजे 45 रुपयापर्यंत 63 रुपयापर्यंत इथेनॉलला दर मिळतोय. एकीकडे साखरेला दर चांगला मिळतोय, इथेनॉलला दर चांगला मिळतोय. या सगळ्या गोष्टी होत असताना साखर कारखानदारी जगली पाहिजे, टिकली पाहिजे, सरकारी चळवळ जगली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेत असताना एकीकडे हे नरेंद्र मोदींचं सरकार, दुसरीकडे या देशाचे जाणते राजे ज्यांना आपण म्हणतो त्यांनी काय गाड घातलाय. अरे ज्या शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी दिली जायची त्या एफआरपीचे 3 तुकडे पडामध्ये साखर कारखान्याला पडवत नाही. आमचा या ठिकाणी जाहीर आव्हान आहे, कोणत्या साखर कारखान्याने तुमच्याकडे मागणी केली की 3% एफआरपी दिली पाहिजे, कोणत्या साखर कारखान्याने सांगितलं आम्हाला 1 रकमी एफआरपी द्यायला परवडत नाही, अशा कारखान्यांची यादी जाहीर करा पवार साहेब. अरे कुणीच म्हणत नाही. पवार साहेबांनी परवा असं सांगितलं की भाजपवाल्यांनी कसं आंदोलन केलं, आम्ही परवा साखर संघावरती आंदोलन केलं 1 रकमी एफआरपी मिळाली पाहिजे. म्हणजे भाजपवाले कसं काय आंदोलन करतात? म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आम्ही कार्यकर्ते जरूर आहोत, पण त्याच्या अगोदर आम्ही शेतकरी आहोत. शेतकऱ्यांचं हित असेल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही खंबीरपणे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि साखर आयुक्तांकडे आंदोलन करून काल परवा दिवशी आम्ही देशाचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे जाऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांनी आग्रह धरला आणि ह्या देशामध्ये पुन्हा क्रांतिकारी निर्णय झाला की राज्याने शिफारस केली 3% एफआरपी दिली पाहिजे. म्हणजे कशी दिली पाहिजे? तर ऊस कारखान्याला ऊस उत्पादकाने ऊस घातल्यानंतर त्याचा पहिला हप्ता 21 दिवसात 60% दिला पाहिजे, दुसरा हप्ता खरीप हंगाम बंद झाल्यानंतर 20% दिला पाहिजे आणि तिसरा 20% हप्ता पुढील नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी 20% दिला पाहिजे. वारे वा तुम्ही जाणते राजे काय तुम्ही आमच्या सभासदांचं हित पाहताय. एफआरपीचे 3 तुकडे म्हणजे आमच्या एका साखर कारखान्याला एका ऊस उत्पादकाने जर ऊस घातला तर त्या 1 टन ऊसाचा 8 ऊस जर गेला, त्याचा आज 10 ऑक्टोबरला ऊस गेला तर त्याला 100% पैसे मिळाला पुढच्या वर्षीचा नोव्हेंबर ऊस जावे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्या साखर कारखानदारीमध्ये ऊस उत्पादकाचं हित पाहण्याऐवजी तो उद्ध्वस्त कसा होईल. पवार साहेबांना हे चांगलं सूत्र जमलेलं आहे की ज्या भागामध्ये गरिबी जास्त त्या भागामध्ये आपलं समर्पण जास्त. त्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल राहिला पाहिजे, तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला नाही पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेऊन राष्ट्रवादीची मंडळी काम करताना आपण सगळेजण पाहतोय. म्हणून आम्ही या सोमेश्वरच्या सर्व सभासदांना विनंती करू इच्छितो, त्याने उद्याच्या निवडणुकीमध्ये 12 ऑक्टोबरला आपल्या कारखान्याची निवडणूक करणार. दिलीप बाप्पा आणि ह्या सगळ्या पॅनलला तुम्ही मतदान कराल ह्याची आम्हाला खात्री आहे. पण तुम्हाला एक धोका सांगतो आणि एक भीती सांगतो,
कारण या कारखानदारीमध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की माळेगाव सहकारी साखर कारखानदारीमध्ये रणजित काका तुम्ही कारखान्याला पॅनल केलं, निवडून आला मागच्या वेळेस, त्यावेळेस तुम्ही पॅनल केलं, परंतु दांडीला बारी करून तुम्हाला त्या ठिकाणी पराभूत करण्यात आला. धोका असा ह्याचा सांगतो मी तुम्हाला, रंजन काका तुम्ही कारखान्याचं पॅनल पडल्याने तुमचा तोटा झाला असेल, राजकीय तोटा झाला असेल काका, तुम्ही त्याच्याबद्दल घाबरणार नाही. परंतु माळेगाव कारखान्याच्या 10-15 हजार सभासदांचा प्रपंच उद्ध्वस्त झाला, हा खरा ह्याचा तोटा आहे, हा खरा ह्याचा धोका आहे. आणि मग धोका जर हा असेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी सोमेश्वरच्या सगळ्या सन्मान्य सभासदांना माझी जाहीरपणाने विनंती आहे, अरे या सोमेश्वर कारखान्यासाठी जी आतापर्यंत सतीश भैया लढत होती, सतीश काकडे लढत असताना सतीश काकडेंनी सर्व उभा केली, कारखान्याच्या विरोधात निवडणुका लढल्या, कारखान्याच्या विरोधात निवडणुका लढल्या, त्यांची तलवार ज्ञान करून त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली. कशासाठी दिली तर सतीश काकडेंना असं वाटलं की मी लढतोय पण सभासद माझ्या पाठीशी येत नाही. त्या सभासदांना माझी विनंती आहे, अरे तुमच्यासाठी लढणाऱ्यांच्या तुम्ही जर पाठीशी उभा राहिला तर एक दिवस ही लढणारी मंडळी सुद्धा तलवार ज्ञान करून तुम्हाला वाऱ्यावरती सोडून जाईल. म्हणून आमची या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आणि आव्हान आहे, तुम्ही तुमचा स्वार्थ कशात हे तपासा. अरे अजितदादा तर उपमुख्यमंत्री राज्याचे असतील, ते मुख्यमंत्री होत, पंतप्रधान होत, काय होते ते होत, माझ्या प्रपंचाचं काय. आम्हाला तुमच्या भागात मी विधानसभाच्या दर्डी तुमच्या ह्या सगळ्या बारामती तालुक्यातल्या जिल्ह्यात भागातील 23 गाव आमच्या 2 विधानसभेला जोडली होती. त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही प्रचाराला गेल्यानंतर आम्ही शरद पवार असं नाव घेतलं, एकीने पवार साहेब बोला, आणि मला वाटलं पवार साहेब बोलतो मग काय करतो. परंतु तुम्ही इतकं प्रेम केलं की कसं आहे, पवार साहेबांच्या निवडणुकीत जिवंत लोकांचं मतदान तर दिलं, पण मैताचं सुद्धा मतदान पवार साहेबाला तुम्ही दिलं. अरे एवढं प्रेम करून तुमच्या पदरी काय पडलं. या तालुक्यातला सर्वात सभासद जर खरेदी केला असेल तर या मंडळीने केलेला आहे. त्यामुळे माझं जाहीर आव्हान तुम्हाला आहे की उद्याची निवडणुका येतील जातील, परंतु तुमचं हित कशात आहे. सोमेश्वर कारखान्याला ह्या पॅनलचे उमेदवार पडले तरी त्यांना फरक काहीच पडणार नाही, परंतु ही जर मंडळी पराभूत तुम्ही केली तर उद्याच्या निवडणुकीनंतर तुम्हाला न्याय देण्यासाठी कोण उभा राहील हा आमचा या ठिकाणचा प्रश्न आहे. कारण ही समोरची मंडळी बसवाले त्यांना तुमच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणून तुमच्यातले सर्वसामान्य माणसातले हे उमेदवार या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी दिलेले आहेत, त्या उमेदवारांच्या पाठीशी आपण सभासदांनी खंबीरपणाने उभं राहणं गरजेचं आहे. आता आपण पाहिलं की सरकारी चळवळ जगली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन नरेंद्र मोदी सरकार काम करत आहे. या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सहकार खातं निर्माण झालं, त्या सहकार खात्याचं मंत्री झाले अमित शहा. आमची या ठिकाणी मागणी टाका, सहकाराचं शुद्धीकरण करणारी भारतीय जनता पार्टी, सहकाराचा स्वाकार करणारी नाही, सहकाराचा स्वाकार करणारी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्यामुळे इथला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सहकाराचं त्या ठिकाणी सक्षमीकरण कसं होईल, सबलीकरण कसं होईल आणि शुद्धीकरण कसं होईल ह्याच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहणारा कार्यकर्ता आहे. आणि सहकार जगलं पाहिजे, सर्वसामान्य माणसाचे कारखाने जगले पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही काम करतो आहोत. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय, काय करू शकतो आपण. सोमेश्वर कारखाना जर आमच्या लोकांच्या ताब्यात दिला, मला सांगायचंय, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना नव्हे तर या महाराष्ट्रातली साखर कारखानदारीची चळवळ आम्ही पहिली मागणी करणार की ज्या कारखान्याचा एमडी, कारखान्याचे जे एमडी असतात कार्यकारी संचालक, आता काका आपण कसे नियुक्त करतात, कारखान्याच्या संचालक मंडळाने पॅनलवरती सरकारच्या पॅनलवरती जो एमडीचं नाव असेल त्याचा एकाच शिफारस आपण करायची, संचालक मंडळाचा सोयीचा असलेला माणूस एमडी म्हणून घेतो, बरोबर काका. यातला पहिला बदल आम्ही करणार, अशा प्रकारची मागणी केंद्राकडे करणार. आणि त्या ठिकाणी आता ज्याची चर्चा सुरू आहे, प्रत्येक सहकारी साखर कारखान्याला शासन नियुक्त, शासनाच्या पॅनलवरचा नाही, शासनाचा अधिकृतरित्या त्याच्या रोलवरती असेल असा एमडी दिला जाईल, जो एमडी हे सहकार चळवळ जगण्यासाठी पंच म्हणून काम करेल. साखर कारखान्यात केंद्राच्या तरतुदीमध्ये आम्ही सांगतोय, केंद्राच्या तरतुदी आम्ही करणार आहोत, अशा मागण्या करतोय आम्ही. त्या बँकेमध्ये एखादा रिटायर झालेला असेल, बँकिंग मधला तज्ञ माणूस कारखान्याचा तज्ञ संचालक म्हणून नियुक्ती करण्याची जागा मागणी केली आम्ही. त्याच्यानंतर शेतकऱ्यामधला तज्ञ संचालक, अरे आता असे तज्ञ संचालक घेतले जातात, पण कोण ज्याला आता तिकीट त्यालाच तज्ञ संचालक.
की ज्याला लिहिता वाचता सुद्धा येत नाही. मी तर असे किती संचालक म्हणलं, संचालक बघितले 25% संचालकाला सही करायला बिल मिळणार. त्यांनी काय केलं तो वाचायचा आमचा विषय आहे. अजेंडा वाचता येत नाही त्याला, अजेंडा वाचता आला नाही तर पुढचा विषय येत नाही. आणि हाच काढा राष्ट्रवादी कसं आहे, ज्याला अजेंडा वाचता येत नाही त्याला 1 मिनिट सही करायला लागतो तो त्यांचा उमेदवार. त्यामुळे आमची या ठिकाणची मागणी आहे, या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सन्माननीय सभासदांनी उद्याच्या निवडणुकीमध्ये सोमेश्वर परिवर्तन करण्याच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहावं. या ठिकाणी आपण सांगितलं की इस्तेमालची निर्मिती केली असेल, साखरेला निर्यातीला मदत केली असेल, साखरेची MSP ठरवली असेल. देशामध्ये साखरेला मागणी मोठ्या प्रमाणावरती वाढली असताना सुद्धा या ठिकाणी राज्यांमधल्या सरकारने 3% FRPचे तुकडे पाडले. त्या तुकडे पाडण्याच्या शिफारसीला आम्ही चपराक दिली आणि केंद्रीय मंत्र्यांनी पियुष गोयल यांनी त्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं की FRP एकरकमी दिली जाणार आणि तशा प्रकारचं राज्य सरकारला कळवलं सुद्धा. म्हणजे या राज्यामधलं सरकार नेमकं कुणाचं आहे, शेतकऱ्यांचं का कारखानदारांचं, हेच खऱ्या अर्थानं प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. आमचं या ठिकाणी शेवटचं एक आव्हान तुम्हाला करतो, उद्याच्या निवडणुकीमध्ये दिलीप बाप्पा मागच्या काही निवडणुकांमध्ये काही लोक फिरले म्हणून लोक निवडून आले असं म्हणतात. माझा त्याच्यावरती विश्वास नाही, परंतु पावसाची शेतकऱ्यांना गरज आहे आणि आपण सगळेजण या ठिकाणी व्यासपीठावरती येत असताना पावसाला सुरुवात झाली. हा शुभ संकेत आहे तुम्हाला. आणि तुमचं पॅनल तर असं आहे की रुपया खर्चा नाही आता, नो काय झिरो बजेट पॅनल आहे. झिरो बजेट पॅनल असताना समोरच्या मंडळीकडे कुठं कुठं द्यावं हे कळलं नाही त्याला, आणि आपल्याला काय खावं हे कळलं काहीच नाही खायला. त्यामुळं अशा प्रकारचं सर्वसामान्य सभासदांचं प्रतिनिधित्व करणारं स्वाभिमानी संचालक मंडळ आपण उमेदवार आपण सगळे उभं केलेले आहेत. या सोमेश्वरच्या सूक्ष्म मतदारांना माझी विनंती आहे, आम्ही राजकारणासाठी हे पॅनल उभं केलेलं नाही, कुणाला नकारात्मक विचारानं उभं केलेलं नाही, तर या सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना न्याय देण्याच्या भूमिकेतले पॅनल उभं केलेलं आहे. त्यामुळे उद्याच्या 13 तारखेला मतदान आहे. काय ऐकतं का आपण बडबडतो. उद्याच्या 12 तारखेला सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचं मतदान झालं आणि या मतदानामध्ये आपल्या पॅनलचं चिन्ह आहे शिट्टी. या पॅनलचं चिन्ह शिट्टी आहे. राष्ट्रवादी पॅनल, राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेल्या त्या पॅनलच्या उमेदवारांना धूळ चालायची असेल तर शिट्टी समोरचं शिट्टीच्या चिन्हावरती बटन दाबावं आणि ह्या शिट्टीच्या चित्रावरती शिक्का मारावा आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये सोमेश्वर परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजय करावं अशा प्रकारचं आवाहन करतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.